टीईटी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय झाला। एसआयटी चौकशीचे त्यांनी आदेश दिलेत। ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाब रावुले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले। पोलीस महासंचालकांना फोन करून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। कुणाची गय करू नका, कठोर कारवाई करा। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही मुख्यमंत्र्यांचा फोन। सरकार आता ॲक्शन मोडवर आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी धीरज बलराज सिंग, राजीव शाह आणि आकाश कुमार स्वराज कुमार यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले। तपासात आंतरराज्य रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात आला असून 2 फरार आरोपींचाही शोध सुरू आहे। महाराष्ट्रात आणखीन कुठे पेपर विक्री झाली आहे का, आर्थिक व्यवहार झाले का आणि प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून आणल्या याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे। पेपर लीक प्रकरणी आज 3 आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 6 जुलैपर्यंत या आरोपींना कोठडी सुनावण्यात आली। त्याचप्रमाणे आरोपी धीरज बलराज सिंग, राजीव शाह व आकाश कुमार स्वराज कुमार या तिघांना भिवंडीतील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायाधीश SM सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त विजय मराठे यांनी न्यायालयासमोर टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपी अटक असून 3 आरोपी परराज्यातील असल्याने यामध्ये आंतरराज्यीय रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये 2 फरार आरोपी निष्पन्न झाले आहेत। या 3 जणांनी महाराष्ट्रात पेपर कुठून आणले व विक्री कुठे केली, आर्थिक व्यवहार झाले का, प्रश्नपत्रिका नेमक्या आणल्या कुठून याबाबत तपास करणे कामी 10 दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती। त्याचप्रमाणे यातील जो धीरज कुमार आहे याची शस्त्रक्रिया झाली आहे। त्याचप्रमाणे त्याला औषधोपचार करण्यासाठी गरज आहे अशी मागणी धीरज सिंग यांच्या वकिलांनी केली। त्याचप्रमाणे न्यायाधीशांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर व न्यायाधीशांनी 6 जुलैपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।